तर नमस्कार मंडळी, स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, पावसाने खूपच शांतता घेतलेली आहे। कालचा एक दिवस संपूर्ण पाऊस नव्हता। आज पण सर्वीकडे बघू शकता ऊन लागतंय, शेतीची सर्व कामं झालेली आहेत आणि आज आम्ही चाललो आहोत ते घोणसरी धबधब्याला। तर कणकवली तालुक्यातील बरेचसे धबधबे मंडळी माहिती असेल आपल्या बाजूलाच असणार, म्हणजे माझं गाव बेळणे खुर्द, जे की मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच आहे, तालुका कणकवली, आणि इथूनच सावडाव जरा साधारण 6 ते 7 किलोमीटरवरती आहे। मामाचं गाव आहे, त्या ठिकाणी सावडाव धबधबा जो आहे तो खूपच फेमस आहे। त्याचबरोबर तर आज आपण असा धबधबा बघणार आहे, तो तुम्ही इंस्टाग्रामवरती सध्या फेमस होतोय, जो की घोणसरी धबधबा। माझ्यासाठी पण नवीन आहे, मी बघितला नाही। मी स्कूलला 5वी ते 10वी फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलला होतो, त्या ठिकाणी जाता जाता ते हायस्कूल पण दाखवणार आहे तुम्हाला। त्या धबधब्याकडे कशा प्रकारे जाता येतं, कशा प्रकारे किती लांब आहे आणि कुठे एक्झॅक्टली लोकेशन, ते तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याचबरोबर ते आपण घोणसरी डॅम पण बघणार आहोत, आणि जे कुर्लादेवीचं मंदिर आहे ते कदाचित आता पाण्याखाली गेलं असेल, तो पण काही व्ह्यूज आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला मग मंडळी, जास्त वेळ न घेता आता आपण जाऊया फोंडाघाटाला। तर मंडळी, आपण कुर्ली घोणसरी हा जो समोरचा रोड आहे तो कुर्ली घोणसरी रोड आहे, आणि आपण आता स्टँडच्या मागून आलो आहोत, जो की कुर्ली घोणसरी रोडने आपण आता धबधब्यावरती जातोय, घोणसरी धबधब्यावरती। हा जो रोड आहे ना समोरचा, बाजारपेठेतून पण येतो आणि त्याचबरोबरती तुम्हाला स्टँडच्या माटून पण तुम्हाला एक शॉर्टकट वे भेटतो या रोडला येण्यासाठी। आता थोडंसं पुढे गेल्यानंतर माझी शाळा पण लागेल, ती पण तुम्हाला दाखवतो। न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट हे माझ्या शाळेचं नाव आहे। थोड्याच वेळ त्या रोडला शाळा लागेल। इथून मी पहिलं कणके सकलला राहायचो आतेजवळती, आणि तिथून या ठिकाणी जवळजवळ साधारण पाऊण तास चालत यायला लागायचा। एसट्या दोनच असायच्या, एक असायची 9ची आणि एक असायची 5:30ची, आणि खूप बेकार हालत व्हायची सॅटर्डेला, कारण सॅटर्डेला एसटी नसायची। दोन्ही टाईमला चालत येऊन जाऊन राहावं लागायचं। या ठिकाणी बघू शकता, हे आहे, हे बघा, ही आहे आमची शाळा। त्या ठिकाणी वडापाव वगैरे, समोसे वगैरे नाश्त्याला आम्ही खायचो, आणि आता खरंच खूप मस्त बांधले। या ठिकाणी कोणी शाळेत असेल तर नक्कीच कमेंट करा। ही आमची शाळा इंग्लिश स्कूल फोंडाघाट, बघू शकता। खूप सुंदर आता बांधली आहे, खूप भारी एकदम वाटते बऱ्याच दिवसांनी माझी शाळा बघितल्यानंतर। आणि बरेचसे मित्रमंडळी पण आहेत फोंडा घोणसरी या साईडला। तर चला आता जाऊया धबधब्यावरती। मंडळी बघू शकता, या ठिकाणी हा आहे घोणसरी डॅम, संपूर्ण खूप मोठा आहे। या ठिकाणी जर फोटोशूट करायचं असेल तर फोटोशूट करू शकता तुम्ही। तर आता आम्ही अगं नो धबधबो का या घोणसरी पुढे गेलात ना, हां, सपाटवाडी म्हणून सपाटवाडी पुढे गेलास ती उतारा घरा लागते ना, वाट विचार त्याने चलत जाऊ काय ना, होय जास्त वर हा, थोडा वेळ चलवतो लागतं। हां चालेल, बरोबर वाट बेटा, हां चालेल, थँक्यू। तर म्हणजे काकांनी सांगितलं थोडंसं पुढे गेल्यावरती धबधबा आहे। हा संपूर्ण जो आहे ना तो घोणसरी डॅम आहे, आणि इथून तुम्हाला पुढे जायचं आहे। हा जो रोड आहे ना कुर्लीला जातो, आपण पुढे येईल नाही या लिहिलेलं काहीतरी, हां या बघा, नशीब सपाटवाडी धबधबा। हा मी एक फोटो काढते। तर मंडळी, या रोडला तुम्हाला अशा प्रकारचं बोर्ड दिसेल, बघू शकता, सपाटवाडी धबधबा घोणसरी, पर्यटकांचे सहर्ष स्वागत, या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे। अरे बघ, सगळ्यांची मातीची घरं आहेत अजून। इकडे एसटी कमी, सपाटवाडी बस स्टॉप, आवाज येता पाणी। ही नदी असते ती वाटतं, हां ही नदी याच्या पुढे असतं ना, याच्या पुढे आज जाणार रस्ता बोलले। त्याचा विचार उपाय पोर घ्या, एका विचारतोय, सगळेजण लावणी बिवणी लावतात। भाऊ धबधबो का या, पुढे जाऊन कच्चा रस्ता वरती गेला, गाडी लावू चान्स हा, हां गाडी लावा बस साईडला, हां चल थँक्यू। 100 मीटर वरच हा, हां इथे जरासंच पुढे, हां चालेल। इथून सपाटवाडी बस स्टॉपवरून साधारण 100 मीटरवरती हा धबधबा आहे। तर चला, वाटता तर ह्योच, खडे रे चलत जायचा, ह्योच असू शकता, ह्योच असतो। तर मंडळी, या ठिकाणी आम्ही आलो आहोत, पण रस्ता कुठे आहे एक्झॅक्टली समजत नाही, बघूया। खडे हे साईडने, ठीक आहे चल। किती आहे लांब?
20 मिनटं चालत ना. थांबायचं ना तिथे वाटली तिथे बांधेल तरी ठीक आहे ठीक आहे. चला 15-20 मिनटाचा ट्रॅक करत या ठिकाणी जाऊचा. तर मंडळी सपाटवाडीचा बस स्टॉप इथेच आहे समोर आणि त्याच्या पुढे म्हणजे जो उतार आहे ना, उतार लागला की थोडंसं एक नदी भेटेल. नदीच्या थोडंसं पुढे यायचं आहे आणि या ठिकाणी हा रोड जातो. आणि या ठिकाणी बघू शकता एक संपूर्ण प्लेन जागा आहे. जास्त असं एक्झॅक्ट लगेच तुम्हाला समजेल अशी या ठिकाणी लँडमार्क किंवा असं लोकेशन वगैरे काही नाही आहे. बोर्ड लागलेला आहे ना, बोर्डच्या पुढे आलात ना की एक सपाटवाडीचा बस स्टॉप लागतो, बाजूला घरं लागतं आणि थोडंसं पुढे 100 मीटरवरती यायचं आहे. कारण पुढे गेलास तर पुढे कुर्ली लागेल. आणि या ठिकाणी असा रस्ता बघून ठेवा, डायरेक्ट तुम्हाला असं टर्न आहे. या साईडला फोंडा वगैरे आपण या रोडने आलो, ही गाडी इथे लावली आहे बघू शकता. आता या रोडने आपल्याला वरती जायचं आहे. साधारण 25 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे असं काकांनी सांगितलं. सो बघूया आता किती लांब आहे, किती कसं आहे, किती चालावं लागतं आणि कुठे आहे धबधबा तो बघूया. तर चला. हे पाऊस येतो नाही ना, नाही तर ते वरच राहायचं लागत आपल्या. तर चला जाऊया, 25 मिनटं धावायचं. चला 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 धबधब्यावरती चालणार ना 25 मिनटं धबधबा बघूचा. चला मग म्हणते इथून आपलं ट्रॅकिंग चालू. लोकेशन बॅकग्राऊंड बघू शकता. अचानक रस्तो आहे आता आणि भयानक रस्तो आहे. तर चला जाऊया 25 मिनटात चलत. या धबधब्याच्या वाटामध्ये बघू शकता या ठिकाणी 2 व्हीलर थोडीफार येऊ शकते, 4 व्हीलर येऊ शकत नाही कारण रस्ता खूप कठीण आहे. दगड धोंडे आहे, त्या दगड धोंडे आहे, त्याचबरोबर ती या ठिकाणी खड्डे पण आहेत खूप सारे. या ठिकाणी गाडी रुतू शकते. त्यामुळे बघूया अजून किती लांब आहे. या ठिकाणी सर्व डोंगर रंगा चालू झालेला आहे सह्याद्रीच्या आणि कडक ऊन पण आहे. वाटलेलं पावसाचा पण पाऊसकडे गायब झाला बघू शकता. म्हणजे वाटे बघा केवढे शहर पण खरंच खूप भारी वाटतं ह्या मस्त जंगलातून फिरताना. कारण आत तिकडे असताना आम्ही पण ही अशी शेती करायची कारण इकडे दगड जास्त असतात, असलेवाले दगड असतात, हे गोळे गोलटे दगड हे लय जास्त असतात. त्याच्यामुळे शेती करणं हे लय कठीण असतं. पाण्याचे लय हाल असतात बघू शकता. अशी धरणं बांधूचे लागतात आणि धरणं बांधल्यानंतर शेतात पाणी येतं आणि कधीतरी पूर इलो की सगळी शेती पण वाहून येतात. एवढे कठीण परिश्रम या फोंडा घाटात करूचे लागतात कारण सगळा जमीन जागा ना तो एकदम दगडाळ असा, सगळीकडे दगड जास्त असतात. चला आता आमका जाऊचं आहे. ट्रॅकिंग खूप मोठं असं वाटतं. आता या वाळातनं जाऊचं लागतला. वाळ पण भारी असा. इकडे सुजित आणि नीलम. हा दमलात नाही म्हणतात अजून चालायचा. वातावरण भारी झाला, पाऊस नाही. एकदम भारी होत. मासे वायचवायचं बारीक बारीक होत सगळा भिजाग होताला. इकडून ये, इकडून पाणी कमी आहे. अशी म्हणजे ना धरणा बांधूची लागतात तेव्हा कधी शेतात पाणी येतात. मोठे मोठे दगड उचलून लावूचे लागतात. इकडे मासे कमी असतात. इकडे नीलम येते, इकडे सुजित आहे. अजून किती वर जाऊचा लागता काय माहिती मंडळी. सर्वजण शेती वगैरे शेतीची कामं वगैरे चालू आहे. चला आता आय थिंक या रोडने जायचं आहे. सो चला 20 मिनटं झाली पण धबधबा काही येणार नाही. एवढं लांब धबधबा. नशीब पाऊस नाही, पाऊस असतो तर अकडे शाप चिखल झालो असतो. म्हणजे थोडंसं पुढे आल्यानंतर ना या ठिकाणी 2 रोड लागतात. हा एक रोड आणि हा एक रोड. आम्ही हा सिलेक्ट केला आहे कारण या ठिकाणी बाजूलाच नदी आहे. सो कदाचित या ठिकाणी धबधबा असू शकतो. खरंच मंडळी खूप लांब आहे धबधबा. खरंच खूप चालायचं लागतं. फोंडा घाट स्टँडपासून इथे येईपर्यंत तुम्हाला 7 ते 8 किलोमीटरचा अंतर कारने किंवा बाईकने करायचं आहे. थोडंसं बाईक पुढे घेऊन येऊ शकता. आणि जो रस्ता आहे रस्त्यापासून आतमध्ये ही पायवाट आहे त्याने तुम्हाला साधारण 25 ते 30 मिनटं, कदाचित त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त मिनटं पण जाऊ शकतात. कारण अजूनपर्यंत आम्हाला धबधबा पण भेटला नाही आहे. खूप जंगल ट्रॅकिंग करायची असेल ना बेस्ट आहे, एकदम भारी. आम्हाला काय सवय आहे, आधी पण आम्ही फिरायचो जंगलामध्ये वगैरे, त्यामुळे सवय असल्यामुळे काय वाटत नाही. सो चला जाऊया
अजून ऊन तर कडकडीत लागतात, त्याच्यामुळे जास्त धमाक होता. पावसाचे दिवस आणि ऊन लागतं. सो बघूया, पटपट पटपट जाऊया कडे धबधबा तो बघूया आणि तुमका पण दाखवते. तर चला. 6 मिनिटं लय धमाक झाला हो. धबधबा दिसत नाही, येतच नाही. इलो असा ना बोर्ड लागलेला ना. होय होय, इलो 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 धबधबा इलो. चला मंडळी, आता फायनली धबधबा आलेला आहे असं तरी वाटतंय. तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणचं. तो रोड पण येता वाटतं. 2 रोड आहेत, त्या रोडने आलात ना मंडळी तरी चालू शकतं. त्या रस्त्याने दगडी रस्ता आहे, त्याने तुम्ही जाऊ शकता. आम्ही रस्त्याच्या म्हणजे हा जो वाळ आहे ना, वाळाच्या बाजूसून आलो. हा फायनली मंडळी बघू शकता धबधब्यापाशी पोचलेलो आहोत. जो मेन रस्ता आहे ना त्या ठिकाणी आलेलो आहोत. हे बघ, हे ना वर जाऊचा. हां, इकडे रस्ता खराब आहे, त्यामुळे तुम्ही वाळाच्या बाजूने या आलात. त्या ठिकाणी महाराष्ट्राची मानचिन्हे यांचा बोर्ड लावलेला आहे आणि या ठिकाणी रस्ता बनवलेला आहे दगड वगैरे टाकून. सो या रस्त्याने आपण मस्तपैकी चालूया. वा, मस्त वाटतं म्हणजे एक नंबर. थोडंसं ट्रॅकिंग करताना आम्हाला लांब पडलं, पण हाय व्यवस्थित. चला, आता हा खरा ट्रॅक आपला चालू झालेला आहे. बरेचसे मंडळी बरेचसे या ठिकाणी येत आहेत, या ठिकाणी धबधब्याला भेट देण्यासाठी. आपल्या रस्ता बघा, दगड घालून चिरे बिरे घालून एकदम भारी बनवल्याने. लवकरच ह्यो धबधबो फेमस होतलो आणि बरेचसे पर्यटन येतले, कारण जंगलात वगैरे असल्यामुळे ना आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे खरंच खूप मस्त धबधबा आहे. ट्रॅकिंगसाठी तर खूपच भारी. धमाक पण होता, कारण एकदम चढण ना. अतिशय उत्कृष्ट असा बोर्ड लावलेला, वेळी सावधान व्हा, कारण ह्याची सगळ्या पर्यटन स्थळात ना त्याची खूप गरज असा. नो ओपन फायर, नो स्मोकिंग, नो अल्कोहोल, प्लॅस्टिक फ्री झोन, नो लाऊड म्युझिक, डू नॉट फीड वाईल्ड ॲनिमल. खरंच खूप उत्कृष्ट असा आणि खरंच भारीतला असा बोर्ड या ठिकाणी लावलेला. खरंच मंडळी, जर तुम्ही इकडे येत असाल तर सगळ्यांका रिक्वेस्ट असा की आमचं ह्यो कोकण सुंदर असाच. बट तुम्ही जर पर्यटन बनान, तुम्ही या ठिकाणी येत असाल तर त्या ठिकाणी काही घाण वगैरे करू नको. मेन म्हणजे प्लॅस्टिक बिस्टिक टाकू नको, त्याच्यामुळे पर्यटन स्थळं पण खराब होतात, आजूबाजूच्या निसर्गात पण त्रास होता. त्यामुळे असला काय करू नको. निसर्गाने एवढा सगळा दिलेला आपल्यासाठी, तर जपून ठेवा. खरंच खूप भारी आहे कोकण आमचं. तर चला जाऊया. खरंच खूप भारी वाटतं म्हणजे एक नंबर वातावरण आहे. खरंच या धबधब्यात तुम्ही भेट देऊ यावाच, कारण एवढं निसर्ग सुंदर असं आणि एकदम भारी. आईला अजून वर आवडता वाटतं. काय खरं आहे, आज ट्रॅकिंग जा, शेतीची कामं झाली आणि आम्ही डोंगर ट्रॅकिंग चालू केला. बघा किती वर आहे, अजून साधारण पकडून चालला रस्त्यापासून वरपर्यंत धबधब्यापर्यंत जायपर्यंत तुमका 1 तास नक्कीच लागतलो. त्यामुळे 1 तास चालायची कॅपॅसिटी ठेवा आणि या धबधब्यात भेट देऊ घ्यावा मंडळी. बाकी खरंच खूप भारी आहे, पण पैसे वसून एवढे लांब इलेल्याचे सगळे जे कष्ट आहेत ना सगळे भरान येतले. त्या ठिकाणी कचरा टाकू, कचरा कुंडीत ठेवलेली आहे, तर त्या कचरा कुंडीतच कचरा टाका. आणि डोंगर एक नंबर म्हणजे काय सांगा तुमका, लय भारी वाटतं खरंच. एक नंबर काय ह्याचं वातावरण आहे, सीन बघा मंडळी. मोठमोठे डोंगर आणि शिडी आणि या डोंगरात आम्ही मस्तपैकी जाता. एक नंबर जंगल, खरंच एक नंबर. तो धबधबा खरंच खूप भारी आहे, एक नंबर. आणि मस्तपैकी धावत जात आहे. मी धावत आलो. ते बघा भारी वाटतं खरंच. भारी ना, आवडलो ना नक्की. इकडे बघून सांग. एक नंबर म्हणजे खरंच खूप भारी धबधबा मानल्याने. माका तर लय आवडलो बघा. वाव सुजित पहिलाच पळाला. धबधब्यात गर्दी अशी नाही, पण जो काही धबधबा बांधलेने ना खरंच ऑसम. लय भारी मंडळी, लय भारी. एक नंबर फोंड्यामधलो ह्यो सपाटवाडीचो घनसरी धबधबो.
म्हणजे कसलो भारी आहे बघा, एक नंबर व्ह्यू. त्या ठिकाणी जर खाली जायचं असेल तर खाली जाऊ शकता. आणि या ठिकाणी पायरे ठेवले आहेत. हा लय भारी, एक नंबर. जा तू जा बिंदास, एन्जॉय. कसलो जंगलात एक नंबर मानलेले म्हणजे धबधबो बघा ना. पाऊस असताना तर अजून भारी वाटलं असतं. त्या ठिकाणी सुजिताक विचारूया कसं वाटलं. एक नंबर. त्या ठिकाणी बघा झाड तोडल्याने ना आणि धबधबो बांधल्याने. कसं वाटला? भारी मस्त मंडळी, एक नंबर. खरंच खूप माका पण लय आवडलो. सावडाव धबधब्यापेक्षा हो धबधबो पण भारी असा, वाईट बारको हा सावडाव धबधब्यापेक्षा. पण या ठिकाणचा निसर्ग ना खरंच एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर. आता खाली जाऊन तुमका व्ह्यू दाखवतोय थोडंसं. म्हणजे वरून व्ह्यू तर बघितला, खरंच खूप ऑसम वाटतोय. आता खाली जाऊन बघूया. त्या ठिकाणी सिक्युरिटी खूप आहे, म्हणजे धबधब्यावरती तर तुम्ही बिंदास वरती जाऊ शकता, म्हणजे पडण्या वगैरेचे चान्सेस नाही आहेत. खूप सुंदररित्या त्या ठिकाणी बांधलेला आहे धबधबा. या ठिकाणचा सुंदर असा खालचा परिसर बघा, एक नंबर. वाव, यार वाटतं म्हणजे बघा. एक नंबर वाटला म्हणजे, खरंच खूप भारी वाटला. नाही हो असा घोणसरी धबधब्याचा व्ह्यू एक नंबर, म्हणजे एक नंबर. खरंच खूप भारी वाटता. निलमता आहे ना हटत पण नाही, कारण त्या ठिकाणी एवढी थंड हवा लागताला एकदम भारी. एसीचो फ्लो एकदम नॅचरल एसीचो फ्लो येतो ना, तो खरंच खूप ऑसम असा. जो सगळं म्हणजे तुम्ही जे चालत येलास ना, चालत येऊन दमला असेल तर हय येऊन जरा असे 2 मिनटं उभे राहिलास ना, सगळं थको दूर होऊन जातलो. एवढा भारी वाटता हय खरंच. नक्कीच या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या घोणसरी सपाटवाडी घोणसरी धबधब्यात म्हणजे नक्कीच भेट द्यावा. थोडंसं लॉंग असा, थोडंसं लांब असा, पण खरंच खूप भारी मजा येता. त्या ठिकाणी जो आनंद आहे ना तो त्याच्यापेक्षा काहीच नाही. तो कधी इलास कोंड्याक येऊ नको, हाकडे यावाच म्हणताय. खरंच खूप पैसे वसूल असो तुमचं ट्रॅक पण होत आणि धबधब्याचो हे पावसाचो हे कोकणाचो आनंद तुमका घेऊक गावात. बघा एक नंबर वाटता. सगळं निसर्ग आणि सगळं जंगल एकदम शांत असा बघा, एक नंबर म्हणजे एक नंबर खरंच. तर मंडळी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की धबधबा तुमका कसं वाटलो. आणि थोडंसं येताना तुमका प्रॉब्लेम होऊ शकता, पण तुमका स्टॉप चांगलं आहे. सपाटवाडी बस स्टॉप आहे ना, त्याच्या पुढे 100 मीटरवरती यायचा आणि जंगलात जाणारो आत रस्तो, म्हणजे राईट साईडला रस्तो. त्या रस्त्याने तुमका एक 35 ते 40 मिनटं तुमका चलत येऊ काय. म्हणजे साधारण तिथून इथपर्यंत येत असतात, हळूहळू येत असतात तर साधारण मॅक्झिमम 45 to 50 मिनिट एवढं डिस्टन्स असतात. आणि जर फास्ट चालत दिला तर 20 ते 25 मिनटात पोहोचशाल. तर खरंच असं मस्त धबधबा, त्यामुळे जर इलास तर नक्कीच भेट द्यावा या धबधब्यात. तर म्हणजे असा होता घोणसरी धबधब्याचा ट्रॅकिंग व्हिडिओ. तर आता म्हणजे जातो कारजवळ आणि तिथून मी जाणार आहोत कुर्ला देवी मंदिराकडे, जो की तळ्यामध्ये म्हणजे जे डॅम वगैरे आहे ना त्याच्या पाण्यामध्ये मंदिर आहे. त्यामुळे मे बी मंदिर पाण्यामध्ये असेल, कदाचित वरती असेल तर त्याचा कळत दिसला तर मी तुम्हाला दाखवतो. तर चला आता पाऊस थोडासा लागतो, छत्री नाही आणली तर आम्ही पटपट जातो. खूप शांत असं संपूर्ण जंगल झालेलं आहे. ओके, तर चला मग मंडळी जाऊया आता गाडीजवळ. सुजित चालला, रस्ता बघू शकतो मंडळी. आता आम्ही जातो कुर्ला देवीच्या मंदिरात. काकांनी सांगितलं टेंबोडी बस स्टॉप आहे तिथे जावा, तिथून तुम्हाला ते मंदिरापाशी जायला भेटेल. सो बघूया आता टेंबोडी कुठे आहे. तिथून गाडी जात असेल तर गाडी पण घेऊन जाऊ आम्ही. तर चला आता सर्वजण जातोय ते कुर्ला देवीच्या मंदिरामध्ये. खूप दिवसापासून इच्छा होती कुर्ला देवीचं मंदिर बघण्याची. कड्या काय माहिती, हय बस स्टॉप आवडता टेंबवाडी आहे. टेंबवाडी, गावठाणवाडी, मधलीवाडी. स्क्रीन व्यवस्थित
मंडळी फायनली बघू शकता आम्ही इला कुर्ली डॅममध्ये, म्हणजे ह्यो जो तुम्हाला अशी येताना तुमका दाखवलं आहे तो हा डॅम असा, आणि ह्या सगळा तळा असा, म्हणजे हे सगळं पाणी डॅमचं पाणी ह्या सगळं भरता. आणि ह्या ठिकाणी कुर्ला देवीचं मंदिर आहे, तर आपण संपूर्ण भरता. तुम्ही रील्स तर बघितलंच असाल, त्याचे पण जर ड्रोन ट्रिक काय गावले तर तुमका दाखवतोय, ते पण तुम्ही बघा. संपूर्ण पाणी असं ही जी झाडं असतात ना त्या टोकापर्यंत पाणी असतं, बघू शकता एवढा सगळा पाणी भरता. आणि आपण तिकडून त्या धबधब्यावरती जाऊन इकडे सर्व राऊंड फिरून इथे गाडी लावून आता इथे या मंदिरात आलो आहे, कुर्ला देवीच्या मंदिरात. या ठिकाणी जत्रा वगैरे असते. खूप इच्छा होती नीलमची पण खूप दिवसापासून. कसं वाटतं अरे ना, आणि वारा तर खूपच भारी लागतो आहे, एक नंबर वाटते. म्हणजे इथे कुर्ली गाव होतो, आता इथे पाणी वगैरे भरल्यामुळे तिकडे आता ते फोंड्या घाटात तिकडे राहतात आता ती सगळी मंडळी. तर बघा या ठिकाणी खूप सुंदर असा परिसर आहे. या ठिकाणी मे बी विहीर आहे. लुक बघा मंडळी, लय भारी वाटतं, एक नंबर. विहिरीत पाणी आहे का काय माहिती, असंच पण एकदम क्लीन पाणी असं. कोण नाही हा मंदिराकडे, एकदम शांत असा मंदिर. श्री स्वयंभू कुर्ला देवी प्रसन्न स्वयंभू मंदिर आहे. लई दिवसापासून येऊची इच्छा होती. या ठिकाणी कुर्ला देवी मंदिर आहे बघा. फायनली आईचं दर्शन झालंय आणि आता आम्ही जातोय घरी. खरंच खूप म्हणजे भारी वाटतं. या ठिकाणी निसर्ग बघू शकता सगळीकडे, म्हणजे संपूर्ण चारी बाजूला या सह्याद्री रांगा आहेत आणि या सर्व रांगांच्या मध्ये हे डॅम आहे, त्यामध्ये आम्ही आहोत. खरंच खूप भारी आहे, सुख आहे. तर म्हणजे कधी ह्या साईडला धबधबा वगैरे बघण्यासाठी आला तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. स्वयंभू आणि प्रसन्न या ठिकाणी वाटतं. तर चला मग म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये घेतो तुमची रजा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं राहा. बाय बाय मंडळी.